दादांच्या हयातीतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती। दोन्ही बाजूंचे नेते सांगतायत त्याप्रमाणे याबाबतच्या घोषणेची तारीख सुद्धा ठरली होती। आता फॉर्म्युला नेमका काय होता ते या बैठकांमध्ये असणारे नेतेच कदाचित सांगू शकतील, पण दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात गेली। आता चर्चा आहे ती शरद पवारांच्या पक्षाची आणि त्याला किनार आहे एनडीए मध्ये सहभागाची, आणि त्याचबरोबर भाजप श्रेष्ठींनी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक अट घातली, आणि ती अट म्हणजे आधी विलिनीकरण आणि मगच सहभाग। पाहूयात। एनडीएत सहभागासाठी राष्ट्रवादी समोर भाजप श्रेष्ठींची अट। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतरच सहभाग। विलिनीकरणानंतर प्रत्येकी एक मंत्रीपद। शरद पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे। त्यातच जयंत पाटलांच्या भेटीगाठींनी याबद्दलच्या चर्चांना आणखी फोडणी दिली। पण शरद पवारांच्या पक्षाला एनडीएत सहभागी व्हायचं असेल तर एक मुख्य अट भाजप श्रेष्ठींनी समोर ठेवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। ती अट म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं आधी विलिनीकरण करायचं आणि त्यानंतरच एनडीए मध्ये सहभागी व्हायचं, आणि त्यानंतर दोन्ही गटांना प्रत्येकी एक मंत्रीपद सुद्धा भाजपकडून दिलं जाऊ शकतं अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। पण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी हे वृत्त फेटाळलंय। अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये। आता प्रसार माध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, हे पाहून आमचीच करमणूक होते। आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? आपण एकदा मुख्यमंत्र्यांना भेटला, त्याचे कारण जाहीर आहे। माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं। त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्या दिवशी ते दुःख सावरताना ज्या पद्धतीने आमच्यावर खोटे नाटे आरोप झाले, तो दिवस आणि आजचा दिवस मी स्वतः त्या माझ्यासाठी तो विषय पूर्णविराम आहे। कारण का माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी एक व्हावं। आता काही लोकांना वाटतं नाही वाटतं, मला त्या तुतुमेमेमध्ये पडायचं नाही। माझा भाऊच राहिला नाही आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय हा पूर्णविराम झालेला आहे। आता पाटील आणि सुळेंनी चर्चा नाकारल्या असल्या तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र वेगळ्याच गोष्टींकडे बोट दाखवलंय। दोन्ही राष्ट्रवादी फडणवीस आणि शिंदेच्या संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं, तर चर्चा करणाऱ्यांमध्ये आधी एकमत होऊ द्या, मग आम्ही बोलू असं शेलारांनी सांगितलं। दोघं राष्ट्रवादी हे वरती केंद्रात किंवा राज्यात देवाभाऊ किंवा शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहे, त्यामुळे एनडीए मध्ये ते सामील होतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। पण एकीकरणाचा विषय आता त्यांच्या दोघांच्या अवलंबून असल्यामुळे ते दोघं जण निर्णय घेतील। चर्चेवर मी उत्तर काय देऊ? चर्चा करणाऱ्यांना पहिलं एकमत करू द्या। मुळात अशी चर्चा आहे यावर त्यांना भाष्य करू द्या, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ। आता महाराष्ट्रातील कुठल्याही नव्या पक्षाला एनडीएत प्रवेश नाही हे फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं। ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीएमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील, कुठलाही नवीन पक्ष आत्ता एनडीएमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। आता सूत्रांची माहिती आपण बघितली तर विलिनीकरणानंतर शरद पवारांचा गट हा स्वतंत्र पक्ष राहणारच नाही। त्यामुळे फडणवीसांनी जे सांगितलं ते विधान तांत्रिकदृष्ट्या खरंच आहे। म्हणजे विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी म्हणून शरद पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, कुठला नवीन पक्ष नाही। त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी जी अट टाकल्याचं बोललं जात आहे ती डोळ्यासमोर ठेवूनच तर फडणवीसांचं विधान नव्हतं ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरीकडे मवियातल्या नेत्यांनी मात्र शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार नाही असं म्हटलंय। मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है, ये डिनाय कर रहे हैं। हम उनके ऊपर विश्वास करते हैं। जयंत पाटील साहेब जाणार नाहीत अशी मला निश्चितपणे खात्री आहे, तो मुद्दा बाजूला ठेवूया। परंतु आज भाजपची अवस्था काय, मूळ भाजपच्या लोकांची अवस्था या राज्यामध्ये काय आहे? कोल्हापूरमध्ये बघितलं तर हळवणकर साहेबांची अवस्था काय आहे आज?
आणि म्हणून मूळ भाजपची लोक आज भाजपमध्ये पदावर नाही आहेत. डिलिमिटेशन बाबतचं विधेयक लोकसभेत बहुमताअभावी पास होऊ शकलं नाही. त्यामुळे भाजपकडून सध्या खासदारांच्या आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे. पश्चिम बंगाल त्यानंतर ठाकरेंचे खासदार आपल्या बाजूला वळवणं हा त्याच रणनीतीचा भाग होतं. त्यामुळे पवार जर एनडीए सोबत गेले तर आणखी 8 खासदारांनी एनडीएचं संख्याबळ वाढेल. आता शरद पवारांचा पक्ष खरंच एनडीएत जातो का? विलिनीकरणाचा थंड बस्त्यात गेलेला विषय पुन्हा वर येतो का? आणि काही वेगळी समीकरणं येत्या काळात आकाराला येतात का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.